राजे होय, आपल्याला या दरबारामध्ये काय कमी आहे? कमी काहीच नाही, पण विचार करण्यासाठी मी राणी सरकार आपल्याला बोलावलेलं आहे. राजे पंचपक्वान्नाचं ताट तयार करून तुम्ही द्या, मी त्यांना देतो. राजन जेवण झाले की नाही तयार? होतंय मुनिवर्य. राजे पंचपक्वान्नाचं ताट मी घेऊन येते. ठीक आहे, त्याबद्दल घेऊन या मुनिवर्य. दम घालायला तयार नाही. राजे तो काय एक ताट आहे. मुनिवर्य, पंचपक्वान्नाचं अन्न आणलेलं आहे. तुमची क्षुधा शांत करून घ्या. राजन हा, अरे काय वचनबद्ध आहे मी. असलं वचन वचन दिलं, काय नाही राजन. अन्नदान मागितलं, मी पंचपक्वान्न तुम्हाला दिलं. राजा मी वचन घेतलेलं आहे आणि तू तर सपोशील म्हणतोस. काय जेवण घेऊन आलास हे? अजिबात असं जेवण मी खाणार नाही. पण कोणतं अन्नदान पाहिजे? मला जर अन्नदान विचारत असेल राजा फार विचार करावा लागेल तुला, नाहीतर तुझा सत्व गेला म्हणून समज. नाही, तत्व जाऊ देणार नाही. नाही ना, समोर ये आणि कान खोलून आहे. तू खरंच सत्वशील म्हणतो ना? होय, हा तर ऋषीमुनी हिमालयाची तपश्चर्या करून आलेला आहे. ठीक आहे. फार पोटाने पेटलेला आहे माझा, आणि तू जर अन्नदान केलं नाही तर तुझं सत्व जाईल हे समज. तत्वाला घालणारा रंग नाही. कान खोलून ऐक राजा, मला जे अन्न हवं आहे ते तुझ्या मुलाच्या रक्ता मांसाचं जेवण आहे. हे जर जेवण तुझ्याकडून होत नसेल तर तुझं सत्व गेलं म्हणून समज. निघाला. वंशांचा कुलदीपक आहे. आणि तुम्ही काय अन्नदान मागितलं? राजा जगरात्री जप्त करण्यासाठी वंशांचा कुलदीपकांचं मांसाहार मागता. राजा मी फार लांबून आलेलो आहे आणि फार भूक लागली आहे मला. मला जर सत्व राखायचं असेल तर तुझ्या मुलाच्या हाडा मांसाचं जेवण ताबडतोब तयार कर, अन्यथा मी निघालो. बोला पाहिलं, पंचपक्वान्नाचं ताट दिलं, लागाडून टाकलं. काय बोलत आहात? होय, मग त्यांना कोणतं असं जेवण हवंय? आता त्यांनी असताना आपल्या वंशाचा कुलदीपक त्या मुलाचा मांसाहार मागितलेला आहे. मांसाहार. काय बोलत आहात राजे? नाही राजे, तुम्ही वचन देऊन फसलात राजे. राजे काय सांगायचं तुम्हाला? तुम्हाला माहित आहे 9 महिना 9 दिवस त्या पोटात मी वाढवलं, लहानाचा कोंबडा केला आणि त्याच्या रक्ता मांसाचं त्याला जेवण हवंय. नाही राजे, नाही. राणी सरकार, आपण जर असं दुःखात जर बनलं तर असणारी नगरी पुण्यमय आहे, दानशूर राजा आहे. आपल्या गौरवांची कीर्ती जगभरामध्ये पसरलेली आहे. हे पण तुम्हाला माहिती आहे ना? होय राजे. बघा, सत्वाला जपायचं की वंशावर जपायची, हेच तर मोठं दुःख झालेलं आहे. अरे फार भूक लागलेली आहे. काय झालं, जेवण होतंय की नाही?